लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. घरकुल योजनेत पाणी टंचाईचा तीव्र फटका, नागरिक त्रस्त. ड्रेनेज चेंबर तुंबल्याने अस्वच्छता वाढली, प्रशासनाविरोधात संताप. सविस्तर बातमी. अंबड एमआयडीसी परिसरातील तुमचा विश्वास घरकुल योजना येथे मागील अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आणि ड्रेनेजच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील चेंबर्स तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पाईपलाईन दुरुस्ती व ड्रेनेज साफसफाईचे काम रखडल्याने समस्या अधिकच बिकट बनली आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून लवकरात लवकर ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करावी तसेच नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. आम्हाला पाणीच नाही भेटत. काही घरी पाणी येतं, काही घरी पाणीच येत नाही. आम्ही आज 4-5 महिने झाले आम्हाला पाणी नाही. पुरं उन्हाळा गेला, पाणीच भेटत नाही. इकडून तिकडून 4-2 अंडे भेटत, त्याच्यातही झगडे होते. कोणाच्याच घरच्या पाण्याची आशा करावा. आता पाणीच नाही मिळत तर करावा काय, जावा पुढं. एक आहे आणि इथं काय आम्हाला त्रास लई आहे. त्रास म्हणजे त्रास सांगू ना, आज 20 दिवस झाले आम्हाला पाणी भेटून नाही राहिलंय. हे बा या घराची पूर्ण लाईन व्हिडिओ इकडे करा मला. पण ह्या घरातून आणि या घरातून त्या घरात सगळे घरात येते पाणी. पण आमच्याकडे का नाही येत? कोणते डिझाईन केले नगरपालिकेने? ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते करायला पाहिजे ना. आज आम्हाला पाणी नाही पुरत प्यायला. दुसऱ्याच्या घरातून पाणी भरायला किती दिवस लोक पाणी देणार आहे आपल्याला? माझं म्हणणं तेच आहे. तुमचा नम्र विनंती आहे माझ्या नगरपालिकाकडून, प्लीज याला थोडंसं सॉल्व्ह करा तुम्ही. याच्यामध्ये ऑप्शन असा आहे ना, लय झाला म्हणजे ही पाईपलाईन काय जाम झाली, काय झाली, कोणतं डिझाईन केले, कोणी बनवलं याला, ते आमचे काही घेणे देणे नाही. पण प्लीज सर, मी म्हणतो तुम्हाला हे आम्हाला पहिले सोल्युशन द्या. या सोल्युशनमध्ये काय आहे तुम्हाला फक्त सांगा. काय करू? सेपरेट पाईपलाईन करायची का? आम्ही टाकी फोडू का आता जाऊन? हे पा, मी आता एकटा आहे पण माझ्याकडे भरपूर पब्लिक आहे, ते पण तसंच बोलणार आहे. मी तेच म्हणतो साहेबांना, प्लीज सर, हे जे प्रॉब्लेम झाले ना आम्हाला, दुसऱ्याच्या घरातून पाणी पण लोक किती दिवस पाणी देणार आपल्याला? माझं म्हणणं असं आहे. तर सरांना मी तेवढंच नम्र विनंती आहे माझी की प्लीज एवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही. ज्यांनी पण घरकुलला आता सगळ्यांचं कुठं घर लिकेज आहे, कुठं चेंबर लिकेज आहे. चेंबर पण जाम झालेले आहे. कोणते पाईप टाकलं त्यांनी, काय केलं? या शब्दावर मी फक्त एक माझं क्वेश्चन एवढंच आहे की सर तुम्ही कोणतं पाईप टाकलेलं इथं? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं? पॉवर पाटकरला. पॉवर पाटकरनी पण असंच केलं ना. बिल्डिंग त्यांनी बनवलेलं आहे, त्यांना म्हणा प्लीज थोडंसे. आता काय तुमच्याकडं काय कॉन्ट्रॅक्ट असेल नाही एवढं मला माहिती आहे, पण हे जे आता आम्हाला प्रॉब्लेम होऊ राहिलं इथं घरकुलला, ते फक्त सर तुम्ही फक्त सॉल्व्ह करा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आव्हाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.